केपी लाईव्ह, शाश्वत सक्षम कलंदर. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आज घरी गेलं, वडिलांचा फोटो पाहिला का अक्षरशः आठवण येते. वडील पाहिजे होते, त्याच्यामुळं वडील किती माणूस मोठा हो, वडिलांसारखं माया करणारं आणि ती जे छत राहतं ते नाहीच मी म्हणतो. नमस्कार, केपी लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. केपी लाईव्हच्या बोला साहेब हा आपला जो कार्यक्रम आहे, आज जरा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे सुरुवातीला चहा, बिस्किट आणि केपी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बऱ्याच कलाकारांच्या मुलाखती पाहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या वेबसिरीजमधून प्रेक्षकांना भुरळ घालणारे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते नामदेव गव्हाणे म्हणजेच डेप्युटी ते माझ्या पाठीमागे बसले आहेत बुलेटवरती. आणि आता आपण जाऊ की जॉगिंग ट्रॅकवर, सावेडीच्या जॉगिंग ट्रॅकवरती त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. चला. नमस्कार, मी उद्धव. केपी आपलं सगळ्यांचं केपी लाईव्हच्या बोला साहेब या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. रंगात रंगुनी माझ्या, रंग माझा वेगळा, अशी काही व्यक्तिमत्व असतात ज्यांनी कलेप्रती आपलं आयुष्य वाहून घेतलेलं असतं. असंच एक कलाकार आपल्यासोबत गप्पा मारणार आहे, ते म्हणजेच नामदेव गव्हाणे, ज्यांना सगळा महाराष्ट्र डेप्युटी या नावाने ओळखतं. म्हणजे गावरान मेवा असेल, त्यानंतर उचापते असतील, धमाल प्रोडक्शन आणि आता दे धमाल प्रोडक्शनवरती जे तुम्ही काम करताय. खरं तर खूप दिवसांपासून नामदेव भाऊ तुमची मुलाखत घ्यायची होती, कारण गावरान मेवा सगळ्या कलाकारांची मुलाखती मी घेतलेल्या आहेत, ज्या मुलाखतींना लाखोमध्ये व्ह्यूजही मिळालेले आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथमतः सर्व केपी लाईव्हच्या प्रेक्षकांचं, तसेच आमच्या दे धमालच्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार, कारण की त्यांच्या सर्वांच्या प्रेमामुळंच आज मी उद्धव भाऊंच्या या केपी लाईव्ह या कार्यक्रमात आलो आहे. त्यांचे आभार आणि भाऊ तुमचे खूप खूप आभार. तुम्ही सरकारी नोकरी करताय, म्हणजे गावरान मेवा ज्या वेळेला वेबसिरीज सुरू झाली, लॉकडाऊनमध्ये लोकांना मनोरंजनाची साधनच नव्हती, त्यावेळेला गावरान मेवा म्हणजे जगप्रसिद्ध झाली वेबसिरीज. आणि गावरान मेवामधली तुमची भूमिका म्हणजे सुरुवात झाली कशी नेमकी? आता गावरान मेवाचे खरे म्हणजे जे करते धरते ते आमचे मित्र किरण बेरड साहेब, म्हणजे किरण बेरड साहेबांनीच गावरान मेवा चालू केला. त्याच्यामध्ये महेश काळे सर असतील, आमचे लवकुमार चौबे सर असतील, स्वाती मॅडम असतील, सुगंधा मॅडम. आणि माझी एंट्री खूप उशिरा झाली, म्हणजे 10 ते 12 भागानंतर मला बेरड साहेबांनी फोन केला. आणि आम्ही आधी एकत्र, म्हणजे त्यांनी आमचं कॉलेजला एकत्र असल्यामुळे त्यांना माहीत होतं की बा यांना बी जरा थोडं याची आवड आहे म्हणून. मग तिथून पुढं मी संकल्पना द्यायला चालू केल्या. बेरड साहेबांनी संकल्पना द्यायचो, बेरड साहेब स्वतः लिहायचे. त्याच्यानंतर जवळजवळ गावरान मेवाच्या बऱ्याचशा संकल्पना मी केल्या. आणि नंतर एक 15-20 भागानंतर माझी तलाठी म्हणजे भाऊसाहेब म्हणून बेरड साहेबांनी एंट्री केली. आणि भाऊसाहेब म्हणजे कधी त्यात प्रेक्षकांनो, आता हे संकल्पना मी द्यायचो किंवा कन्सेप्ट मी द्यायचो, हे थोडं आपण जरा विस्करून सांगू जरा, म्हणजे असं घडणार आहे बाबा आज भागामध्ये. तर एखादी असे कन्सेप्ट सांगा की आज संजय हे करणार, गणपती हे करणार, सुचतं कसं तुम्हाला हे सगळं? आता हे कसं होतं, पहिल्यापासून जरा थोडं कॉमेडीचा अंग असल्यामुळे, म्हणजे वैचारिकता जी होती, जरा मित्रात वगैरे बसलो किंवा काही बसलो, जरा थोडं हजरजबाबीपणा थोडा असल्यामुळं, आणि हे सोचायचं ते म्हणतात ना थोडी देणगी असल्यासारखं आहे. तसं मला समजा आता तुम्ही जर म्हटले तर इथं आपल्याला काहीतरी करायचं, समजा आता मुलं हे फुटबॉल खेळतायत, तर या फुटबॉलवरून जरी करायचं म्हणलं तर फुटबॉल गेलाय, फुटबॉल कुठंतरी नालीमध्ये गेलाय, नालीमध्ये गेल्यानंतर ती काय नाली कुठलं तरी एखाद्या म्हणजे घरावाल्याची तो आलाय, मग त्याच्यातून काय कॉमेडी काढणार किंवा त्याच्यातून कसं येणार. मग ते सगळं असं, आता संजय गणपतीची जी कॉमेडी होती समजा, तर ते मी आधी काय करायचो, मी संकल्पना म्हणजे पूर्ण तयार करून द्यायचो बेरड साहेबांना, मग त्याच्यावरती ते लिखाण करायचे. म्हणजे बऱ्यापैकी संकल्पना मीच केलेल्या आहेत. आणि असं गावरान मेवात एंट्री झाली. 100पेक्षा जास्त एपिसोड झाले. यातला सगळ्यात जास्त आवडलेला तुमचा वैयक्तिक एपिसोड कोणता? माझा वैयक्तिक एपिसोड एक कोलेवाडीला झालता, आणि त्याच्यामध्ये गावात सोयरीक बघायला जातो आम्ही. त्याच्यामध्ये आपले वैभव सर होते, गंटन कुमारचं जे आता रोल करतात धमाल प्रोडक्शनमध्ये, तर ते होते. त्यानंतर त्यावेळेस महेश काळे होते. आम्ही सासुरवाडीला जातो यांच्या महेश काळेंच्या, आणि महेश काळेंच्या सासुरवाडीला गेल्यानंतर गंटन कुमार म्हणजे त्यावेळेस नामदेवचा रोल होता त्यांचा, ते सासऱ्याला हे करून देतात आणि गावातले लोक मारायला येतात. त्या तलाठी जे भाऊसाहेब गेले असतात, म्हणजे मी गेला असतो, नॉनव्हेजचं मटणाचं जेवण वगैरे केलं असतं, जेवत होत, पण गावातले लोक मारायला आल्यानंतर जी फजिती होती, तो एपिसोड म्हणजे खूप गाजला भरपूर. म्हणजे एकदम फुग्यावाल्याचं म्हणजे फुग्यावाल्याचा रोल केला, म्हणजे लोक मारायला येतात, फुगे घ्या फुगे असं ऐकलं, पण भरपूर लोकांना आवडलं ते. अच्छा, म्हणून
आता जसे समजा गावरान मेवा किंवा आता तुम्ही दे धमाल प्रोडक्शनवरती जे काम करताय, हां या वेगवेगळ्या कल्पना करतात, असं वाटत नाही का आता सगळं संपलं राव, आता काहीच राहिलं नाही, सगळं दाखवून झालंय? नाही नाही कसं आहे माहिती आहे का, आता बाहेर जर पडलो, आता मी समजा बाहेर आलो तर काही नाही काही रोज चालूच असतं. एखाद्याचे भांडणं जरी चालू असले तर त्याच्यातून एखादी संकल्पना सुचते, किंवा रोजच्या म्हणजे याच्यात ज्या चालू घडामोडी त्याच्यावरती एक संकल्पना सुटते. आणि असं काय नाही म्हणजे ज्याला उपजत म्हणजे करता येतं ना तो कशावरही सुचू शकतो. त्याच्यामुळे मला काय प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही डेप्युटीचं कॅरेक्टर करताना जरा थोडंसं लाऊड कॅरेक्टर असतं, म्हणजे आवाज तुमचा मोठा असतो, तर हे तुम्ही असं कोणाला कॉपी करता की हे तुम्ही ठरवलं की डेप्युटी असंच वागणार, असं बोलणार? नाही नाही, आता ज्यावेळेस उचापात्या चालू झाला ना त्यावेळेस मी म्हणजे तिथून पुढं माझा तो डेप्युटीचा रोल चालू झाला. आणि त्याच्यात वैभव कुमार म्हणजे आपले कुराडे, वैभव कुराडे गंटन रोल, ते माझ्या घरचे गडी दाखवलेले आहेत. मग त्याच्यावर तो कायम खोड्या करायचा, काहीतरी कुटाने करायचा. मग त्याला रागवल्याचं जे चालू झालं, मी हे नॅचरल करत गेलो. म्हणजे अभिनय नव्हताच, मला अभिनयाचं एवढं हे नव्हतं. पूर्वी नाटकं वगैरे करायचो समजा गावात वगैरे असताना, पण नंतर मग हे जे नॅचरल जी सवय लागली त्याच्यावर ओरडणं वगैरे, आत्मीयतेनं ओरडणं, त्याच्याविषयी काळजी करणं, हे लोकांना भावायला लागलं. म्हणजे अभिनय केलाच नाही मी, अभिनय केला जसं नैसर्गिक घडत गेलं तशा पद्धतीने. आपण गावरान मेवाची किंवा वेब सिरीजची सुरुवात ऐकली, म्हणजे तुमचे किरण बेरड असतील किंवा सचिन पंडित असतील, हे बालमित्र आहेत, या सगळ्यांनी एकत्र येऊन हा उभा केलेला प्रपंच. पण नामदेव गाव्हाणेंनी बालपणी कधी शाळेत असताना एखाद्या एकपात्री प्रयोग केलाय का, एकांकिका केली का, नाटक केलंय का? मला सगळं माहिती, पण प्रेक्षकांना जाणून घ्यायचं तुमचं मूळ गाव कोणतं, त्या गावात तुम्ही शिकलात, शाळेत काही तुम्ही काम केलं का? बरोबर आहे, माझं मूळ गाव मेहकरी, म्हणजे चांदबी मालाच्या खाली जे आहे मूळ गाव मेहकरी. जन्म तिथलाच, माझं शिक्षण तिथंच झालं. मराठी शाळेमध्ये 4थी पर्यंत मेहकरीची शाळा आहे, प्राथमिक शाळा, तिथं शिक्षण झालं. त्याच्यानंतर सद्गुरू हायस्कूल मेहकरी या ठिकाणी माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं. आता तुम्ही म्हणले तसं किरण बेरड साहेब आणि सचिन पंडित साहेब हे आम्ही तिघं बी वर्ग मित्र. बरोबर. आणि तिघं बी पहिल्यापासून हे होते. जरा बेरड साहेब थोडे आबोल होते, पण नंतर ते हे झाले. मग नंतर पुढे हळूहळू ते पण हे झाले. सचिन पंडित आम्ही खास म्हणजे दोघं ते जिगरी मित्र आम्ही दोघं बी. आणि नंतर मग जी हळूहळू असं जरा मिस्किल काय, आणि काय असायचं मित्रांचा जो कट्टा राहायचा ना, म्हणजे एकदा जर बसलो तर म्हणजे मला काय म्हणतात, मधली सुट्टी जरी झाली तरी मधली सुट्टी होऊन जायची, किती वेळेस आम्ही डोंगरावर गप्पा मारत बसायचो. आणि बरेचसे म्हणजे 25-30 पोरं आम्ही हे करायचो. त्याच्यानंतर मग जे शाळेमध्ये नाटकं वगैरे व्हायचे, छोटे छोटे कार्यक्रम, 26 जानेवारी, याच्यात थोडा थोडा भाग घ्यायला लागलो. आणि माझी खरी सुरुवात झाली ती गावातल्या नाटकातून. आमच्या इथं सद्गुरूचं खूप मोठं देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे सद्गुरूचं. तर आमच्या गावामध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये भंडारा होतो सद्गुरूचा. 9 दिवस सप्ताह चालतो. त्या सप्त्यामध्ये 9 दिवस कीर्तन होतात. आणि सप्त्याच्या दुसऱ्या म्हणजे सप्त्याची जी सांगता होती त्याच्या दुसऱ्या दिवशी शेळा भंडारा असतो. आणि त्या शेळा भंडाऱ्याच्या दिवशी नाटकाची परंपरा आहे, फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. मरणे वारणेचा वाहक, त्याच्यानंतर सरपंच कोणी पाटील बेमानी, वगनाट्य टाईप राहायचे नाटक. मग ते नाटकं बघायचो गावातले लोक, ते म्हणजे कुऱ्हाडी वगैरे घेऊन असे नाही का त्या टायमामध्ये धोतर वगैरे घालून. ती एक आवड निर्माण झाली. आणि अशी केलेली पहिली भूमिका आठवते का? पहिली भूमिका आता कसं होतं, गावातले नाटकं म्हणल्यानंतर नाटकात जर प्रवेश करायचं म्हणलं, आता ती जी टीप चालू राहायची, 3-3 महिने टीप चालायची नाटकाची, रात्रीची प्रॅक्टिस चालायची. मग आम्ही मठामध्ये समजा यायला गेलो तर ती दरवाजातून बघायचं, आम्हाला आत काय येऊन देत नव्हते कोणी. मग दरवाजातून आम्ही ते बघायचो काय चाललंय. ती एक हे राहायची नाही का, आपल्याला बी काम करता आलं पाहिजे. मग एक दिवस आमच्या गावातले जे सरपंच आहेत, शंकर पालवे म्हणा, बाकीचे इतर जे कलाकार आहेत, त्यांना मी म्हणायचो आम्हाला पण काम करायचंय. पण कुठं काम केलेलं नव्हतं आधी, शाळेतल्या नाटकात वगैरे करायचो. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुला करता येईल काम, पण तुला म्हणजे लेडीचं पात्र स्त्री पात्र करावं लागेल. म्हणजे नाटकाची सुरुवात जी होणार, कारण की बाकीचे कलाकार भेटायचे पण स्त्री पात्र भेटत मुली मिळत नव्हत्या. मग स्त्री पात्राची सुरुवात व्हायची. माझी पहिलं नाटक 10वीला केलं मी. त्या टायमाला थोडे मिशानावर यायला लागले होते. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, थोडी ती लव आलेली होती. मग ती घरी नाही सांगितलं मी की मी लेडीज पात्र करतोय म्हणून. मग आता नाटकात ते एंट्री करायची. मग 3 महिने मी चोरून नाटकाला जायचो रात्री टीप. मग सगळे आई वडील झोपले की मी दरवाजा वाजायचे नाटकावाले. मग मी बाहेर यायचो. मग तिथून पुढं मग रात्री 10:30-11ला टीप चालू व्हायची. गेलो की 3 वाजेपर्यंत टीप, म्हणजे एखादा प्राउंटिंग करणारा असायचा. आणि मग समोर केलं जायचं. पण ती जी मजा होते ना उद्धव भाऊ, ती मजा काय एवढंच होते. आज म्हणजे किती वेब सिरीज वगैरे होत्या, पण ते दिवस अजूनही आठवतात. सुविधा कमी होत्या पण मजा जास्त होती. म्हणजे आता बघ तू लाईट, झगमगाट, मेकअप सगळं आलंय. आता प्रोफेशनल पणा वाढलाय खूप. पण ती ग्रामीण भागातल्या नाटकांची जी मजा होती ना,
ती वेगळीच होती. नाटकाची मजा म्हणजे उद्धव भाऊ गावातले जे आसपासचे पंचक्रोशीतील लोक राहायचे नाटकासाठी गाड्या करून यायचे. बरोबर. हा गाड्या त्यावेळेस कमांडर वगैरे गाड्या त्यावेळेस करून यायचे आणि पाहुणे रावळे म्हणजे शिळ्या भांडाऱ्या दिवशी जे आलेले लांबलूम आलेले पाहुणे रावळे आहेत ते शिळ्या भांडाऱ्यासाठी खास नाटक बघायसाठी थांबायचे. आणि त्यावेळेस ते पॉम्पलेट वाटले जायचे नाटकाचे की बाबा कोणाचं पात्र आहे किंवा समजा नामदेव गावाने तर त्यांचं पात्र कोणचं श्रीपात्र रंभा नावाचं सरपंच घरच्याला समजलं. ज्यावेळेस दुसऱ्या वडील बघायला आले आणि वडिलांना माहितच नव्हतं की मी नाटकात काम करतोय म्हणून. वडील आले बघायला मी सकाळ दुपार 5 वाजल्यापासूनच गायब. वडील आले वडिलांना वाटलं नाटक बघायला गेला असेल त्याच्यामुळे गेला. पण ज्यावेळेस माझं नाव पुकारलं गेलं की रंभा या श्रीपात्राच्या भूमिकेमध्ये नामदेव गावाने त्यावेळेस वडील असे उठून बघत होते माझं काय चाललंय नेमकं याचं. पण काय नाही वडिलांना म्हणजे बघितलं उजेडामध्ये पण पहिलंच माझं ते पात्र लेडीज पात्र उठलं. वा. एक लावणी होती त्याच्यामध्ये आणि त्या लावणीला मला 1300 रुपये गोळा झाले त्यावेळेस. क्या बात. हा म्हणजे इतकी ती लावणी डान्स वगैरे छान बसवला होता आणि तिथून पुढे मग माझी सुरुवात झाली. वा. आता वडील आले आणि थेट स्टेजवरच बघितलं. हा मग नंतर काही मारबीर घालला की नाही? नाही काय झालं मला धाकधूक होती माझ्या मनामध्ये की आता दुसऱ्या दिवशी वडील मला काहीतरी बोलणार. पण पात्र एवढं छान झालं नाटकामध्ये. ज्यावेळेस नाटक सुटलं ज्यावेळेस लोक घरी जातात त्यावेळेस वडिलांना प्रतिक्रिया ऐकायला भेटल्या की नामदेवने खूप छान काम केलं लेडीज पात्राचं. त्याच्यामुळे वडील खुश झाले. पण दुसऱ्या दिवशी मला चिंताच. तर मग मी काय केलं मित्राच तिथं झोपलो. त्या दिवशी घरी गेलो म्हणजे सकाळच्या पारी लवकर घरी गेलो नाही. मग वडील म्हणले घरी कम नाही आला नाटकावले सगळे तिथं झोपलेत. मग आमच्या जोडीदाराने सांगितलं आमच्या जवळच मित्र त्यांनी सांगितलं म्हणला तो रात्री आल्या माझ्या तिथे झोपलाय म्हणला रात्री जागल्यामुळे तो आला नाही. ते म्हणले काय नको त्याला म्हणा काळजी नको करू छान पात्र केलंय. मला विचारून करायचं म्हणलं एवढं चांगलं तू करतोय तर काय नाही. मग तिथून पुढे जी सुरुवात झाली मग झालीच म्हणायचं. घरच्यांची कुणाकुणाची तुम्हाला मदत झाली सहकार्य झालं किंवा पाठिंबा मिळाला? आता घरच्यांची ज्यावेळेस मी नोकरीला लागलो त्याच्यानंतर माझं साताऱ्याला सर्व्हिस झाली काही जलसंपदा विभागामध्ये तिथं जॉईन झालो मी 2017ला. तर त्याच्यानंतर मग इकडे ही जी गावरान मेवा चालू झाली तिथून मी कन्सेप्ट फोनवरती द्यायचो बेरड साहेबांना. आणि नंतर मग ती जे भाऊसाहेबाच्या भूमिकेने माझी एंट्री झाली त्याच्यानंतर मग मी शनिवार रविवार येऊन काम करायला लागलो. पण याच्यात सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या पत्नीचा मला खूप झाला याच्यामध्ये. म्हणजे तिनं घर सांभाळून घेतलं सगळं. समजा जरी मी 7 दिवस तिकडे असायचो 6 दिवस तिकडे असायचो 2 दिवस इकडे आलो तर याला वेब सिरियलला जायचो. थोडं वेळेची कुरकुर करायची ती पण काय नाही म्हणजे सांभाळून घेतलं बघ. घरच्याचा आई वडिलाचा सपोर्ट म्हणजे भरपूर होता. म्हणजे आता खरं सांगायचं तर वडिलांमुळे मला म्हणजे इकडे काही जाणवलं नाही जास्त. घरी आई वडील होते. आई वडील होते वहिनी पण तिनं खूप सांभाळून घेतलं. पण तिकडून साताऱ्यावरून नोकरी करून बाबा 2 दिवस का महिना पण इकडे यायचंच ही कशासाठी म्हणजे हे कुठून आला एवढी अशी धावपळ करायची? ते काय म्हणतात ते जे अभिनयाचा किडा असतो ना म्हणजे काय म्हणतात अभिनय नाही म्हणता येत मी नाही म्हणजे जे बोलतो ते हेच करतो. पण ते काय म्हणतात ना आवड असती ती खरी ते आवडीमुळे हे 2 दिवस हे करायचं. पण वेब सिरीजचं आकर्षण कधी बसू नये? वेब सिरीजचं आकर्षण गावरान मेवापासूनच. आणि पहिली ती गावाकडची गोष्टी एक साताऱ्याची चालू झाली. आपली जी केटी पवार आहेत. तुम्ही दुसऱ्यांच्या पाहता वेब सिरीज? हा वेब सिरीज पाहतो. कोणती आवडते? आता माझी आवडते आम्ही चॅनल चौकटी पाहतो मी. त्यांचं पण सध्या छान ग्रुप जमलाय. परत नितीन पवार सरांची शाळा आहे ती 10वी काहीतरी ती एक छान चांगली आहे. जेवढ्या वेब सिरीज पाहिल्यात सगळ्याच आपल्या स्वतःच्या धरून तुम्हाला आवडलेला पुरुष अभिनेता विनोदी असेल किंवा खलनायक असेल आवडता ऍक्टर तुमचा? माझा आवडता ऍक्टर वेब सिरीज मधला म्हणता का? माझा वेब सिरीज मधला आवडता एक तर आमचे सहकलाकार म्हणजे लवकुमार चौबे सर. त्या माणसाचं टायमिंग आणि त्या माणसाचं बोलणं युनिक आणि उत्स्फूर्तपणा आहे. आता आम्ही दे धमालमध्ये बी काम करतोय ना तर आता स्क्रिप्ट म्हणजे डायरेक्ट संकल्पना देतो आम्ही सगळे कलाकार डायरेक्ट डायलॉग वगैरे आम्ही जमतो आणि डायलॉग घेतो. लवकुमार चौबे सरांचं जे वातावरण म्हणा किंवा त्यांचे जे अभिनय म्हणा सेटवरचं वातावरण हलकं फुलकं करण्याचं त्यांचे आणि भारी कलाकार एकदम. तो माझा आवडता कलाकार. तुम्ही स्क्रिप्ट लिहित नाही असं ऐकलं मी? आता सध्या सर स्क्रिप्ट लिहितच नाही वेळच नाही कारण की शनिवार 2 दिवस सुट्टी असते. उदाहरणार्थ आता समजा हा बजरंग आहे आपला तांदळे कॅमेऱ्यावरती रितेश आहे मी आहे किरण वागचौरे आहेत विजय साहेब ही सगळे मित्र आहेत आपले. ह्यांना सगळ्यांना घेऊन आपल्याला काहीतरी एखादा प्रसंग करायचा आहे असं काहीतरी लगेच करायचं आपल्याला कसं करता मग? आता कसं असतं शनिवार रविवार शूटिंग असते तर मी एक बाकीचा दिवस जे संध्याकाळी काय करतो मी की आता एखादी कन्सेप्ट उचलली बॉस समजा उद्या ही आहे समजा शामराव आहे जालू आहे सदाभाऊ आहेत अण्णा आहेत आबा आहेत डिग्या आहे. मग सदाभाऊची चैन चोरली चैन का चोरली भाऊ यांनी गंमत केली का मग त्याच्यातून जो कॉमेडी प्रवास म्हणजे कॉमेडीचं जे चालू होतं मग गुंपत राहायचं भाऊ गुंपत राहतं एक शेवट चांगला करून जायचं मग एक कॉमेडी बी करायची आणि त्याच्यात संदेश बी गेला पाहिजे. आणि आता खरं सांगायचं म्हणजे दे धमालचे कलाकार बी एवढे भारी झालेत की संकल्पना सांगितली की डायलॉग द्यायची बी गरज पडत नाही. उत्स्फूर्त कलाकार झालेत आमचे शामराव अजय कुमार केदार सर त्याच्यानंतर लवकुमार चौबे सर त्याच्यानंतर जालू विलास घाटवे सोय आमचा हा कलाकार बी सध्या आता
जबरदस्त गाजतोय सध्या. चांगलं आहे. त्याच्यानंतर अण्णाचा रोल करणारे आपले सुरेश शिंदे सर, आबाचा रोल करणारे पुरुषोत्तम उपाध्ये, आमच्या सर्व महिला भगिनी कलाकार स्वाती कदम असतील, त्याच्यानंतर दुसऱ्या जालूचा बायकोचा रोल करतात त्या एक आहेत, अजून बरेचसे ज्या महिला कलाकार आहेत, सगळे कलाकार जीव तोडून काम करतात अगदी. बरोबर आहे. हा. असं आता हे झालं उत्स्फूर्तपणे तुम्ही जेव्हा काम करता, पण अशीच एखादी अचानक घटना घडली, शूटिंग करायचं आणि समजा मला रोल करायचा आणि मी तुम्हाला म्हणलो की आता नाही राव नामदेव मला जमणार नाही यायला, मला अचानक काम आलंय आणि त्याचं मेन रोल करायचा, सेट रेडी आहे, कॅमेरा रेडी आहे, सगळं दिवसभराचा खर्च होणारच. बरोबर. अशा वेळेस असं किस्सा झालाय का कधी? किती वेळा होतं समजा एखाद्या कलाकाराला अचानक स्क्रिप्ट म्हणजे हे केले असते, आपण स्टोरी बनवलेली असते, पण तो कलाकार अचानक येत नाही. मग काय केलं जातं की त्या ठिकाणी ती स्टोरी फिरवली जाते. असं होत नाही की समजा कलाकार आला नाही काम राहते, असं नाही. किंवा ती स्टोरी ठेवली जाते किंवा जर नाही केलं दुसऱ्या कलाकारांनी ती केली जाते. असं आहे. त्याचा परिणाम होतो ना, आम्हाला डेप्युटी म्हणजे नामदेव गावडेच बघायला मुख्य पात्र म्हणतोय मी. बरोबर, मुख्य पात्राचं ना. हा, मुख्य पात्र एखादं आलंच नाही, मुख्य पात्र आलं नाही तर मग ती ठेवली जाते. समजा एखादं जर आलं नाही तर मग पुढच्या वेळेस केली जाते. पण तो खर्च वगैरे वाया जातो. समजा त्याचे प्रॉपर्टी विषयी काही खर्च केला थोडाफार तो वाया जातो. लवकुमार चौबे आवडते कलाकार म्हणून सांगितलं, पण असं कोणता कलाकार आहे की ज्याची म्हणजे नामदेव गावडे बाजूला ठेवू पण डेप्युटीची जास्त जमतं, केमिस्ट्री जुळते? आता पहिलं म्हणजे आमचे धमाल प्रोडक्शन, ऍक्शन रिएक्शनला धमाल प्रोडक्शन मधील वैभव कोराडे, बाप माणूस कलाकार, म्हणजे चांगला कलाकार. ज्यावेळेस आमच्या दोघांची केमिस्ट्री चालू व्हायची त्यावेळेस मी त्यांना खवळायचो, त्यावेळेस समोरून जे रिएक्शन ऍक्शन ज्या म्हणतात त्या वैभव सरांसारखं कोणी करणार. असं बरंच होत असं ना की हसायला येतं. आता कसं आहे, वैभव सरांचा स्वभाव कसा आहे, वैभव सर मी जर एखादा डायलॉग टाकला, मी सिरियस टाकला तर वैभव सर अचानक काहीतरी बोलला. तसं आता आमचा जाले बी काय करतो, समजा वैभव सरांसारखं आपण काहीतरी बोललो, जाल्या काहीतरी आज रडायचं सीन असलं तरी जाल्या हसणार. किंवा आता लवकुमार चौबे सर आहेत, ते अचानक काय करणार, बोलणार, डेप्युटी त्यांची खडाजंगी चालू आहे, आणि लवकुमार चौबे सर अचानक काहीतरी असा शब्द बोलून जाणार की हसायला फुटणार. म्हणजे सिरियस सीन चालू असलं पण ते काय वातावरण हलका फुलकं होतं, भारी होऊन जातं. सगळेच कलाकार भारी झाले सध्या. वा, कलाकार हा कौतुकाचा भुकेला जास्त असतो. म्हणजे मानधन किती मिळणार यापेक्षा मला समाजाकडून, माझ्या चाहत्यांकडून मला मान किती मिळणार हे त्याला जास्त आवडतं. बरोबर आहे की नाही? बरोबर. हे झालं एकीकडे. म्हणजे मी बऱ्याचदा बघितलं की भारताच्याही बाहेरून या कलाकारांना चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की तुमची वेबसिरीज आम्ही पाहतो, अमेरिकेत पाहतो, बाहेर पाहतो, ऑस्ट्रेलियात पाहतो. बरोबर. या झाल्या चांगल्या प्रतिक्रिया की जी तुम्हाला आहे कामाची पावती की आयला चलो आपण चांगलं करतोय. पण उदाहरणार्थ 1000 कमेंट्स आल्यात खाली आणि त्या 1000 मधल्या 200 तर एकदम शिव्या, फार म्हणजे जिकडे तिकडे हे करून टाक. या लोकांकडे कसं पाहता तुम्ही? आता पहिलं काय मध्ये का, आता जे आम्ही जे कलाकार घडलोय, समजा माझ्यासारखे आता माझ्यापेक्षा खूप मोठाले कलाकार आहेत, मी आता ग्रामीण भागातला छोटा कलाकार आहे, पण तरी हे जे घडलंय मी सगळं प्रेक्षकांमुळे घडलोय. बऱ्याच प्रेक्षकांच्या चांगल्या कमेंट असल्यामुळं म्हणजे जो उत्साह भेटला, त्याच्यामुळं काम करण्याची जी ऊर्जा भेटली, त्याच्यामुळं हे करत राहिले. आज कुठेही जरी समजा चाललो वाटाने तर डेप्युटी म्हणून लोकांची हाक मारली जाते, जे प्रेम भेटते, उभा राहून फोटो काढले जातात, आपुलकीने जवळ येतात, त्यांच्या घरातलं मला एक समजलं जातं. हेच माझ्यासाठी आमच्यासाठी खूप आहे. आता तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की कमेंटचं म्हणजे 10 कमेंट जर चांगले असले तर 5 कमेंट वाईट असतात. लोक अक्षरशः म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे संस्कार सोडून कमेंट केल्या जातात. आणि काय होतं, थोडं नाराजी होते, बा आपण एवढं काम करतोय वगैरे, थोडं कुठंतरी हे जातं. पण आता आपण कोणाच्या याला रोखू शकत नाही. हातात मोबाईल आहे, इंटरनेटचा पॅक मारलेला आहे, आणि त्याच्यात वैचारिक स्वातंत्र्य व्यक्त होण्याचं ह्या सोशल मीडियावर. त्याच्यामुळे आपण काहीच आता एकच ठरवलं आम्ही की कोणालाही काय नाही बोललं, आपलं काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने चालू ठेवायचं. आणि म्हणजे आपण काय वाईट कमेंट वाचता का तुम्ही? वाचतो, कमेंट वाचले जातात, वाईट बी कमेंट वाचले जातात. थोडं मन नाराज होतं पण त्याला पर्याय नाही. आता आतापर्यंत अशी एकदम लागलेली खोचक कमेंट आता भरपूर कमेंट होतं ना तसं. कधी कधी काय करतात, काही पातळी सोडून बोलतात. म्हणजे त्या एपिसोडशी त्या कलाकाराची त्यांचं काही घेणं बांधाला बांध नाही, त्या कलाकाराची कधी त्यांचं हे बी गाठ बी पडलेलं नसते किंवा त्यांचं, तरी लोक वैचारिक पातळी सोडून बोलतात. आता याला आपण नाही रोखू शकत, ते त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यांचं व्यक्त होण्याचा संस्काराचा भाग येतो. पण काय नाही आता, आणि आपण हे झालं निगेटिव्ह, पण काही अक्षरशः काही प्रेक्षक इतक्या सुंदर कमेंट करतात आणि त्या सुंदर कमेंटमुळं आम्हाला ही ऊर्जा भेटते. काही आमचे बरेचसे नितीन अवधूत सर असतील, आमचे बरेचसे असे जे काही लोक आहेत ते खूप छान कमेंट करून आम्हाला हे केलं जातं. स्वप्नील शिंदे आमचा जुन्नरचा एक आमचा प्रेक्षक आहे, नियमित प्रेक्षक आहेत, ते सुद्धा अक्षरशः तो माणूस पान लिहायचा. बघा आमचा दे धमाल चालू झाल्यानंतर त्या माणसाने इतकं उत्साह दिला आम्हाला की भयानक. आणि चांगल्या कमेंटमुळेच खरंच म्हणजे 10 जर कमेंट वाईट असतील ना तर 50 कमेंट चांगले असतात. 10 कमेंटला बघायचं म्हणजे हे विचारच करायचं नाही. 50 लोकांनी आपल्याला चांगलं लिहिलंय ना, त्यांच्याकरता एपिसोड करायची, हे असं ठरवलेलं आहे. आता कमेंटचाच विषय परत घेऊन आपण करू.
मी स्वतः तुमचा प्रेक्षक आहे, हां म्हणजे किरण बेरेड सरांचा पण आहे, तुमचा पण आहे. धमाल प्रोडक्शनमधून दे धमाल सुरू झालं. हां थोडक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आणि ते मुख्यमंत्री झाले. तसंच नामदेव गव्हाणेंना असा सल्ला देणारा कोणी होतं का, किंवा हे का झालं? कारण मी कमेंट पाहिल्या की सरपंचांसोबत डेप्युटी नाही ते मजा नाही, त्यांना कमेंट आहेत. आणि तुम्हाला एक कमेंट आहेत की डेप्युटी सरपंचाशिवाय मजा नाही किंवा गंटन कुमार शिवाय मजा नाही. तुम्ही हे लोकांना माहित नसतं. आता बऱ्याच जणांना बाहेर आता काय असतं, बऱ्याच प्रेक्षकांना बाहेर माहित नसतं आतमध्ये काय चाललंय, आतमध्ये काय वातावरण आहे. हे अनावधानात झालेल्या गोष्टी आहेत, एकमेकाविषयी झालेले संभ्रम, एकमेकाविषयी झालेलं मत. आणि काय होतं, कधी कधी आपला स्वाभिमान घाण ठेवून पण कधी कधी काम म्हणजे हे करता येत नाही. बरोबर, स्वाभिमान पण जपला पाहिजे. बाकी काय नाही, आज जरी वेगळे जरी झालो असलो तरी मैत्री आहे, मैत्री कायम आहे. थोडा मैत्रीतला ओलावा कमी झाला हे मान्य आहे, पण मैत्री कायम राहणार आहे, त्यात काही विषय नाही. आता धमाल प्रोडक्शन त्यांचंही खूप चांगलं चालू आहे. आमचं बी कमी कालावधीमध्ये आमचे बी आता जवळजवळ 3 लाखाच्या आसपास फॉलोअर्स व्हायला आले आणि लोकांना आम्हाला बी भरपूर पसंती केली. आता एक हे सांगायचं म्हणजे कलाकाराविषयी झालंच, पण आमचे जे खरे दुवे दोन आहेत म्हणजे हे जे घेऊन चाललेत, दीपक देशमुख सर आणि अशोक भोंगळ सर, आमचे डिरेक्टर बारगाव नांदूरचे आहेत. दीपक देशमुख सर आणि अशोक भोंगळ हे कॅमेरामन आहेत. ह्या 2 कलाकार गावरान मेवापासून ते आत्तापर्यंत माझ्या प्रवासामध्ये म्हणजे सोबत आहेत, दे धमालपर्यंत भरपूर काम केले, भरपूर मोठा अनुभव. दीपक सर झाले, अशोक सर झाले. आज जवळजवळ त्यांच्या गाठीशी 2 ते 3 हजार एपिसोड्स आहे. हा, आज जर मी संकल्पना सांगितली दीपक सरांना, तर दीपक सरांनी ऐकली की लगेच दीपक सरांच्या डोक्यात येतं की कुठला शॉट कसा लावायचा, काय लावायचं. म्हणजे वेळ लागत नाही, 5 मिनिटांमध्ये सीन रेडी होतो. त्याच्यानंतर अशोक भोंगळ सरांना सांगावं लागत नाही की बाबा दीपक सरांनी काय सांगितलं ना आपण कसा सीन लावायचा. म्हणजे इतके भारी. आणि आमचं भाग्य चांगलं की हे 2 मोठे म्हणजे मोठे काय म्हणतोय मी की कारण की अनुभव खूप मोठा आहे आणि माणसमानाने खूप मोठे आहेत. आज त्यांचं मोठं पाठबळ म्हणजे त्यांच्यामुळे आज खरे आमचे सगळे कलाकार उभे आहेत. गावरान मेवापासून तर आतापर्यंत हे सगळे कलाकार त्या दोघांमुळे उभे आहेत. व्यावसायिक गोष्टी आडव्या आल्या की बऱ्याच गोष्टी होतं. तेच म्हणतो की समजा सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म आहे आपल्याला पैसे कमवण्याचा. समजा मी असेल किंवा असे अनेक लोक आहेत, वेब सिरीजच्या माध्यमातून किंवा युट्यूबची कमाई, फेसबुकची कमाई, ही गोष्ट आहे. बरोबर. आता कालची गोष्ट तुम्हाला सांगतो की नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद केल्यामुळं काय अराजकता माजली आहे तिथं. म्हणजे लोकांनी असा उद्रेक केला आणि सरकार विरुद्ध लोकांचा जो असंतोष आहे, उठाव केलेला आहे. तर याकडे कसं बघता तुम्ही? आता विचार करा बरं का, तुम्ही सरकारी नोकरीला नाही आहेत, तुमचं फक्त आणि फक्त वेब सिरीजवरच चाललंय आणि सोशल मीडिया बंद करण्याचा आदेश. आता नेपाळमध्ये झाले, समजा आपलं तसं जर भारतात झालं किंवा महाराष्ट्रात झालं तर कित्येक कुटुंब, आता मला नोकरी आहे म्हणून मला काय वाटत नाही, समजा बरेचसे लोक त्याच्यावरच अवलंबून, बऱ्याच जणांचे आता बरेचसे कुटुंब रील स्टार झाले, हे झाले, यांना सुपाऱ्या येतात, बरेचसे त्याच्यावर अवलंबून. पण सोशल मीडिया चांगली पण आहे आणि वाईट पण तेवढंच आहे. आता नेपाळनी बंद करण्याचं कारण काहीतरी त्याच्या मागं चांगलं पण असेल वाईट पण असेल, पण त्याच्यामुळं बऱ्याच घरांचं हे बंद झालं ना, बऱ्याच घरांचं त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह करण्याचं साधन हे झालं. आता काय झालं, यूट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, जे नवीन कलाकार आले त्यांना थोडं प्लॅटफॉर्म म्हणा. आता आमच्या वेब सिरीजमध्ये म्हणा एक 10-12 कलाकार आहेत, बाकीचे 2-3 तंत्रज्ञ आहेत वगैरे, एक 12 जणांचा रोजगार त्याच्यावर रोजगार चालू झाला ना. मग 10-12 जणांचं हेल्पर आले सगळे आले. हा, बाकी जेवणावाले आले, सगळे आले, सगळ्यांचं हे झालं. पण आहे शेवटी सोशल मीडिया बंद झाल्यानंतर याच्यावरती परिणाम झाला. सोशल मीडिया बंद करणं हा पर्याय नाहीच नाही. बरोबर आहे. पण मग तुम्ही काय सांगाल, तुमचं काय मत याबद्दल? आता माझं वैयक्तिक जर मन बनलं ना, आता सोशल मीडिया बंद होऊ शकत नाही. आज मोबाईल शिवाय कोणीही राहू शकत नाही. मुलांना अभ्यास करायचा, आता माझं घरचंच उदाहरण की आता माझी मुलगी जर अभ्यास करीत असली तर बऱ्यापैकी ते आता त्याच्यावर तिचे जे ऑनलाईन क्लासेस वगैरे येतं तर ते तिच्या मोबाईलवरच चालतात. तर मला काय वाटतं सोशल मीडिया बंद न करता हे जो स्क्रीन टाईम आहे त्याच्यावरती जरा थोडं निर्बंध आणले पाहिजेत व ठरवून घेतलं पाहिजे की 2 तास, 1 तास, 3 तास, तर ते हे होईल. सरकारने म्हणा किंवा घरच्या पालकांनी म्हणा, पण ते शक्य नाही हे माहिती आहे आपल्याला. पण थोडे जर निर्बंध आणले, आपण स्वतःने जर स्क्रीन टाइम ठरवून घेतला. म्हणजे नामदेव भाऊंचं असं म्हणणं आहे की आपण डायरी लिहितो किंवा आपली दिनचर्या, सकाळी इतक्या वाजता उठायचं, इथून तर झोपण्याची आपली वेळ, या मधल्या काळात आपल्याला व्हॉट्सअप किती वेळ वापरायचं, इंस्टाग्राम किती वेळ वापरायचं आणि फेसबुक किती वेळ वापरायचं, युट्यूबवरती आपल्याला काय लेक्चर्स बघायचे आणि ते किती वेळ बघायचे, याने आपलं आरोग्य पण चांगलं राहील आणि सोशल मीडियाचा जो आपण गैरवापर म्हणतो तोही होणार. बरोबर. तर हा आमच्या प्रेक्षकांसाठी अत्यंत मोलाचा सल्ला तुम्ही दिलात. आता आपण परत एकदा आपल्या कुटुंबाकडे जाऊ. एक असतं स्वप्न प्रत्येकाचं. आता तुम्ही सरकारी नोकरी करताय, हे करत असताना एक मेहकरीला जर आपण बंगला बघितला ना, हा जो बंगला आपल्याला दिसतोय ना, तर हा मेहकरीसारख्या खेडेगावातला एकदम भारी बंगला बांधला नामदेव आणि मला तर आवडला. मी घरी गेलेलो आहे, ते आमचे भाऊच आहेत.
तर हा बंगला बांधला, सगळं स्वप्न आपण पाहिलेलं असतं की या बंगल्यात आता माझी आई राहणार, वडील राहणार, गुण्यागोविंदाने आम्ही सगळे पत्नी मुलं, एक गोकुळसारखं वातावरण. पण एक दुर्दैवी घटना तुमच्या घरामध्ये एक 2-3 वर्षात घडल्या. वडील गेले, भाऊ गेले. जे घर बांधलं होतं, मी स्वप्न पाहिलं होतं वडिलांसाठी म्हणा, त्या घरात वडील राहिलेच नाही. आता माझं घर बांधायचं जे स्वप्न होतं, म्हणजे आमचं जुनं घर आहे खाली, मी बदली करून नगरमध्ये आलो मिरजगावला आणि मी घराचं काम चालू केलं. घराचं काम चालू झाल्यानंतर मला नोकरीमुळे वेळ नसायचा, तर माझे वडील त्याला पाणी मार, आलेल्या त्या गावंड्यांना किंवा त्या लोकांना चहा पाणी कर, दिवसभर लक्ष ठेव, हे सगळं वडिलांनी केलं. वडिलांनी बी मला काही त्या घरासाठी पैसे दिले. पण म्हणजे दुर्दैव तुम्ही म्हणले तसं की माझे वडील त्यामध्ये राहू शकले नाहीत. हे म्हणजे आयुष्यभर चालत राहणारं दुःख आहे. माझे वडील ते 1 महिना जरी त्या ठिकाणी राहिले असते तरी मला घराचं काम पूर्ण झालं. आणि पूर्ण झाल्यानंतर वास्तुशांतीचा कार्यक्रम झाला. वास्तुशांतीला वडील होते, पण अजून आम्ही राहायला आलो नसतो. वास्तुशांती झाली, जुन्या घरातच आम्ही होतो. आणि वास्तुशांती झाल्यानंतर एक 15 दिवसांनी आम्ही राहायला येणार होतो. तर 15 दिवसानंतर वडिलांना पॅरालिसिसचा झटका आला. आणि पॅरालिसिस झटका आल्यानंतर वडील म्हणजे एक पाय त्यांचा, एक हात वगैरे एक पाय निकामी झाला आणि दवाखान्यात उपचार वगैरे झाले, पण ते काय नीट झाले नाहीत. नंतर घरी आल्यानंतर ते आम्ही जुन्या घरीच होतो. वडिलांना दुखणं झाल्यामुळे आम्ही नव्या घरी राहायला चालू नाहीत. आणि ते मन पण व्हायना तिकडे जायचं नाही. वडिलांचा आजारी पडले आणि 23/6/2023ला वडिलांचं परत ब्रेन हॅमरेज झालं आणि निधन झालं. हो, तुम्हाला सांगतो बाकी काही हो, पण वडील गेल्यानंतर जे छत्र हरपतं ना, ते म्हणजे त्यावेळेस मला समजलं. अक्षरशः मी तुटलो मनात मी धुमसत राहिलो अक्षरशः. आणि ते वडील काही दिवस घरामध्ये राहायला पाहिजे होते. आपल्या मुलांनी घर बांधलंय, काही दिवस त्या वैभवात ते राहायला पाहिजे. तेच आयुष्यभर माझे दुःख याच्यामध्ये गेलं. म्हणजे लाख लोकांनी कौतुक करू द्या, बापाने निश्चित शाबाश म्हणणं, बापाची थाप किंवा बापाने जवळ घेऊन करणं हे पण खूप मोठी गोष्ट असते. आणि नंतर भावाचं पण झालं, ते पोलीस एकामागे एक भावाचं झालं, भावाचं वडील झाले, नंतर त्याचं भावाचं झालं, एकामागे एक झाल्यामुळं खूप म्हणजे आता प्रेक्षकांना मला सांगता येईना, अजून बी माझ्या मनात सांगताना बी मला कसं तरी ते दाटून आल्यासारखं झालं. अक्षरशः म्हणजे घरची परिस्थिती, मी एकटाच आहे आता सध्या घरामध्ये, पुरुष, बाकी सगळ्या महिला वगैरे सगळ्या कुटुंबाचं सगळी जबाबदारी. आता माझ्या भावाच्या मुलीचं त्याच्या जागेवरती पोलीसमध्ये काम झाले, अनुकंपा तत्वावरती. एक आता थोडं सावरत आणलंय, त्यांना बी आता घर चांगलं एक छान बांधून दिलंय, घर झालंय त्यांचं. पण माणसाची जी हानी झाली ना भाऊ, ती न भरून निघणारी हानी. आज घरी गेलं, वडिलांचा फोटो पाहिला का अक्षरशः आठवण येते. वडील पाहिजे होते, त्याच्यामुळं वडील किती माणूस मोठा हो, वडिलांसारखं माया करणारं आणि ती जे छत्र राहतं ते नाहीच मी म्हणतो. की आज मला समाजामध्ये किती प्रेम भेटेल, सगळं भेटेल, पण वडिलांची माया आणि वडिलांचा आधार तो परत नाही. माझी सर्व आता जे नवीन मुलं आहेत त्यांना विनंती आहे भाऊ की सगळ्यांना की आई वडिलांना जपा. आई वडिलासारखं दैवत नाही. वडील गेले, आई गेले का सगळं मोठं मागचं हरून जातं. तो पाठिंबा किती पैसा असू द्या, तुमच्याकडे पैसा असू द्या, माणूस पैशापेक्षा आई वडील फार महत्त्वाचे आहेत. का ती कायम बोरचत राहणारी सल आहे, तर ती फक्त आई वडिलांना जपा एवढी तळतळून विनंती आहे माझी सर्वांना. या प्रवासातली वडिलांची अशी एखादी महत्त्वाची आठवण आहे की चांगलं काम करतोय बाबा, मला एक जण भेटला होता, तो म्हणला तुमचं पोरगं लय भारी काम करतोय बाबा, अशी वडिलांची आठवण? काय झालं, माझ्या वडिलांना गाडी येत नव्हती, तर वडील माझे नगरला गेले बाजार वगैरे आणायला, तर ते टमटम राहायचे, त्या टमटममध्ये यायचे. तर त्या टायमाला नुकतंच उचापात्या फेमस व्हायला लागलो होतो आणि वडील बाजारात बसले का त्या गाडीमध्ये बसायचे. तर तिथून गाडीत येताना एकदा गाडीमध्ये बसले आणि विचारलं त्यांना एक जणांनी नाव, की काय नाव आहे आजोबा तुमचं? तर त्यांनी सांगितलं भगवान गावाने. ते म्हणले ते नामदेव गावाने एक मिक्रीचे कलाकार आहेत, ते कोण आहेत तुमचे? तर वडील म्हणले माझा मुलगाचे. अक्षरशः त्यांनी म्हणजे वडिलांना इतकं गुणगान केलं सगळ्या लोकांनी. आम्ही त्यांच्या वेबसिरीज कायम बघतो, हे करतो. वडिलांना फाट्यावरती उतरल्यानंतर चहा पाणी, वडिलांचा माझा नंबर घेतला. आल्यानंतर लगेच वडिलांनी बाजार वगैरे ठेवला आणि माझे पैसे आले. म्हणले नामदेव आज ते तुझी मालिका बघणारे लोक भेटले, पण ते वडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता सांगताना किंवा माझा पोरगा बी आता लोकांना लोक ओळखायला लागलेत, तू एक वेगळा होता. सगळ्यात मोठी शाबासकी म्हणजे मला त्यावेळेस वाटलं की बाबू काहीतरी करतोय. क्या बात, हे सगळ्यात मोठं कामाची पावती वडिलांनी केलेलं आणि वडिलांना लोकांच्या आलेल्या चांगल्या प्रतिक्रिया. बरोबर. समजा फेसबुकवरती आम्ही पाहतो तुमच्या एखाद्या फोटोला 13,000, 15,000, 20,000 लाईक्स, लाखो करोडो व्ह्यूज तुमच्या व्हिडिओजला आहेत. पण असं कधीतरी होतं ना, आपण म्हणतो ना की
भरतीचा माज नाही आणि ओहोटीची ओहोटीचा लाज लाज नाही, नाही, जशी वैभव जोशींची जी कविता आहे ती आता फेमस झाली. फेमस झाली, बरोबर. समजा एखादा फोटो अपलोड केला, व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला काहीच व्ह्यूज मिळाले नाही, रिस्पॉन्स कमी मिळाला तर टेन्शन येतं. हो, येतं ना की बुवा कधी कधी काय होतं की 2 दिवसापूर्वी फोटो टाकला किंवा व्हिडिओ टाकला त्याला लाखो व्ह्यूज येतात आणि एखाद्या दिवशी फार कमी व्ह्यूज असतात. टेन्शन येतं माणसाला. आता काय होतं की प्रेक्षकांच्या पसंतीला आपण कायम बी उतरू शकत नाही आणि काय होतं तर चांगला कलाकार असला ना प्रेक्षकांची भूक वाढते की ह्या कलाकाराकडून चांगलं आलं पाहिजे, चांगलं यायला पाहिजे. आणि पण प्रत्येक कलाकार किंवा प्रत्येक रायटर म्हणा प्रत्येक वेळेस चांगलं देईल असं नाही. एखादा एपिसोड उंचीवर न्यायला जातो किंवा एखादा एपिसोड खाली झाला तो. त्याच्यामुळं आपण बी म्हणजे आम्ही बी आता माणूस ठरवलं की बाबा नाही आवडू शकत एखाद्याला, एखादा नाही आवडला तर पण असं नाही व्हायचं, खचून नाही जायचं की परत आपण याला कमेंट कमी आल्यात किंवा याला व्ह्यूज कमी आल्यात ना, पुढचा एपिसोड कसा चांगला होईल याकडे लक्ष देतो आणि आमची सगळी टीम तेच करते. पण अशोक भोंगाळ आणि दीपक देशमुखचं कौतुक यासाठी मला वाटतं की सगळं सेट झालेलं असताना एकदम हातातलं सगळं सोडून त्यांनी तुमच्यासोबत येण्याची डेअरिंगच केली ना. उद्या नसतं व्ह्यूज मिळाले किंवा नसतं चाललं तुमचं दे धमाल. आता काय झालंय बाहेर माहीतच नाही, हे कोणी सोडणार बी नव्हतं, म्हणजे वेगळं झालंय वगैरे हे डोक्यात बी नव्हतं कोणाच्या. हे सगळे एकमेकाच्या विषयी निर्माण झालेले संभ्रम आहेत. आता मला सांगा चांगला चाललेला संसार कोण मोडील, उगाच कोण मोडील चांगला चाललेला संसार, हे आता बाहेर माहीत नाहीत काही गोष्टी लोकांना, ह्याच्यावर न बोललेलंच बरं. चला ठीक आहे, ते झालं ते हे दोघं बी मान चांगले आहेत. म्हणजे हे दोघं बी आता मला सांगा बाहेर पडले म्हणजे ते काहीतरी असं ना त्याच्यामध्ये उगाचच कोणी पडणार नाही. पण काय नाही ठीक आहे, झाले ते बाजूला झाले. त्यावेळेस मी काय नंतर त्यांच्यात आम्ही काय लगेच टीम नाही केली, नंतर टीम झालेली सगळी गोळा. बरोबर. काही कलाकार इकडे काही कलाकार काय झालं. पण तुमचे मग त्या कलाकारांची आहे का चांगलं? हो चांगलं आहे. आज बी जर सचिन पंडित भेटले किंवा बिरड साहेब भेटले, वैभव भेटला, आज बी आम्ही चहा पितो, फाट्यावरती बसतो, एकमेकाशी बोलतो. समजा जरी वेगळं झालो असतो, समजा प्रत्येक जण वेगळं करत असतो, पण ते आहे आज 10 मिनिटं जरी भेटलो तरी ते हसी मजाक चालू असतो. तसं काय नाही. शूटिंग करता करता आमचे महेश काळे जे मित्र आहेत गणप्या, त्याला फोन केला होता. तो म्हणला नामदेव भाऊ म्हणजे नामदेव भाऊ सोबत काम करणं म्हणजे एकदम धमाल असते, मजा असते. शूटिंग करता करता तुम्हाला असं अचानक काहीतरी सुचतं एखादं गाणं किंवा जागरण गोंधळ, म्हणजे आपली लोककला आहे आणि आपली ग्रामीण भागाची संस्कृती आहे, ती परंपरा आपली आहे, तर त्यातलं काहीतरी आहेर पुकारण्याचं काहीतरी एक स्टाईल आहे तुमची, तर ती आम्हाला ऐकायची. आता त्यावेळेस कसं होतं ते म्हणजे जुन्या काळी जे आहेर असायचे, समजा जागरण व्हायचं सकाळच्या पारी, तो माईकवाला तो वाघ्या हे करायचा. आता किरण वागचौरेंनी आहेर दिला 101 रुपये समजा, तर मग आता पुकार जायचं किरण भाऊ वागचौरे एक कळशी आहेर, त्याच्यानंतर तुळसाबाई गावाने 5 पोशाख आहेर, म्हणजे अशी ती टोन राहायची. मग ते आम्ही कॅप्चर करायचो आणि ते हे करायचो. पण ते भारी होतं त्यावेळेचं, जे बारीक बारीक ज्या गोष्टी होत्या त्या जर पाहिल्या तर म्हणजे अगदी मस्त होत्या. आणि अजून एक काहीतरी ते सूर लांबून काहीतरी तुम्ही गाणं म्हणता, ते आता मला आठवत नाही नेमकं कोणचं. शूटिंग करताना मी एकदा आलो होतो, सोनेवाडीला शूटिंग चालू होतं आणि असं काहीतरी सूर लांबून असं काहीतरी गाणं होतं, ते मला आता आठवत नाही. ते गणपेला हाका मारायचो मी ते. गणपेला महेश काळे समजा ते दारू पिऊन जर कुठं गेले तर त्याला सापडायला गेलो तर आम्ही त्याला ती हाका मारली जायची, गणप्या असं करून. ते लोकांना ते आवडायचं, एक वेगळी लक होती. हे भारी होता म्हणजे गणप्याचा आवाज, ए गणप्या, ते भारी येऊन गेलं तर लोकांना आवडलं. लोकांना ते आवडलं. मी कमेंट पण बघितलं की किंवा तुम्ही कधी लाईव्ह जर आलात तर लोक म्हणतात ते म्हणून दाखवा ना असं करून, नाही का. तर तुम्ही गाण्याचं विडंबन पण करता असं काहीतरी आहे, ऐकलेलं आम्ही अजून. आता त्यावेळेस कॉलेजला वगैरे असताना असं करायचं, समजा एखादं गाणं आहे देखा तुझे तो हो गई दिवानी, मग त्यात आता वेगळं करायचं. आता बाया देखा तुझे तो बाया बाया हो गई दिवानी, मग मध्ये एखादं करायचं या बाया पालू तुझे तो मरना जाऊ कही, असं चालायचं. पण ती मजा यायची कॉलेजमध्ये असताना, तो एक वेगळा उत्साह राहायचा, पोरं राहायचे एकमेकाला प्रतिउत्तर. असं तुमचा आवाज पण म्हणजे लोककलेला किंवा असं पहाडे आवाज आहे, भारी आवाज आहे. म्हणजे तुम्ही पोवाडा, गवळण या प्रकारची गाणी चांगली म्हणू शकतात. तर एखादी गवळण पण ऐकायला आवडेल आम्हाला तुमच्याकडून. गवळण गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, कुमेना गोकुळात पावा, ग उडतो डोळा डोळा बाई डावा, ग उडतो डोळा डोळा बाई डावा. क्या बात आहे, वा. आपल्यावर कोणाची तरी छाप असते अभिनयावरती. तर तुमचा आवडता मराठी अभिनेता? आता माझा आवडता अभिनेता म्हणजे त्यावेळेस आम्ही चित्रपट बघायचो, समजा धूम धडाका वगैरे, अशोक सराफ साहेबांसारखा आवडता कलाकार. म्हणजे तो कलाकार अफलातून कलाकार, जे अशोक मामा म्हणतो आपण, तो म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं रत्न येते. तर अशोक सराफांचा मी खूप मोठा फॅन आहे आणि त्यांचे चित्रपट वगैरे मला खूप आवडतात. आजही मी जुने चित्रपट पाहतो त्यांचे. आवडता चित्रपट त्यांचा बरेच चित्रपट सांगण्यासारखे आहेत. आता बिनकामाचा नवरा झालं, हा सुंदर चित्रपट. त्यांचे बाकी दुसरा एक अजून 2-3 त्यांचे जे व्हिलनचे रोल केले, त्यांचे ऍक्शन आणि ते जर बघितलं तरी आजही हसायला येतं.
आजही picture पाहता. अशोक सब सरांचा एक किस्सा सांगतो. ज्यावेळेस त्यांचं एक नाटक आलं इथं नगरमध्ये, आम्ही दोघं तिघं मित्र नाटक बघायला गेलो आणि मधल्या नाटकाच्या जो मधला जो हे असतो म्हणजे पहिल्या अंकानंतर, तर त्यामध्ये ते हे करत होते. आम्ही सह्या घ्यायला गेलो, ऑटोग्राफ असायचे त्यावेळेस, फोन नव्हते त्यावेळेस. गेलो तर बाकीचे जे मित्र होते ते म्हणले आता तू काय कर, एक डायरी होती, त्या डायरीमध्ये तूच सह्या घे सगळ्यांच्या, बरं का. बाकी ज्यांचे बी आमचे बी आपण एक एक फाडून पान घेऊ. मी गेलो, अशोक सराफ साहेबांना भेटलो, निवेदिता मॅडम पण होत्या, त्यांच्या दुसरी टीम पण होती. मी गेलो अशोक सराफ साहेबांना म्हणलो की एक सर एक हे करा, मला ऑटोग्राफ पाहिजे. बाकीचे बी लोक घेत होते. मी पहिलं पान झालं, पहिली सही घेतली, त्यांची ऑटोग्राफ घेतला. दुसरं पान पलटलं, दुसरी सही घेतली. तिसरं पान पलटल्यावर अशोक सराफ साहेबांनी माझ्याकडे बघितलं, असं वर बघितलं, मला म्हणले किती पान आहेत डायरीला. म्हणजे असं अफलातून व्यक्तिमत्व आणि हजर जबाबी जो कलाकार आहे, अशोक सराफ साहेबासारखा कलाकार होणे नाही, तो माझा आवडता कलाकार. अभिनेत्री रंजना. हा, त्यांची जोडी तर जबर अफलातून, दोघांची अफलातून काय म्हणजे जबरदस्त पिक्चर दिले सगळे त्यांनी. कुलदीप पवार साहेब झालं, म्हणजे हे जे बाकी जे हे होते सगळे भारी. आणि आवडती हिंदीतली हिरोईन, हिरो, चित्रपट? आवडता हिरो हिंदीतला म्हणला तर मला धर्मेंद्र आवडायचं पहिल्यापासून. बरं. त्याच्यानंतर आवडती हिरोनी श्रीदेवी, हे पण चांगले ॲक्टर म्हणजे नाही का, मग त्यांचे बरेचसे चित्रपट मी पाहिलेले आहेत. तुमची ॲक्शन कॉमेडीमध्ये म्हणजे चांगली बाजू आहे तुमची, जमेची बाजू आहे ॲक्शन कॉमेडी, काय प्रकार आहे आणि ते हातखंडा तुमचा कसा आहे? ॲक्शन कॉमेडी म्हणजे समजा आता ते एक मुलगी झोका खेळती, तर झोका खेळताना होणाऱ्या गमती जमती, समजा झोका खेळताना तिने एक हात सोडलाय, ती पडली कशी, पडल्यानंतर कशी आरडणार, किंवा मग पडल्यानंतर काय काय ते म्हणजे नाही का ते होणाऱ्या बाकीच्या लोकांचे हे, त्याच्यातून म्हणजे झोका चालू असताना होणारे त्याच्यातून ती कॉमेडी निर्माण होईल. म्हणजे अशी प्रत्येक प्रसंगातून कॉमेडी कशी निर्माण होईल, त्याला ॲक्शन कॉमेडी म्हणतात असं. ओके. म्हणजे बऱ्याचदा असं गणपत मागं मागं पळताना समजा संजयराव पळत आहेत, पुढं गणपतराव मागं लागलेत, मग पळता पळता समजा संजयरावनी असं चाललं जातात पायाचा आडवा घातलाय, गणपतराव पडले, ती कॉमेडी. दाताला लागले, थोडी तोंडात माती गेली, वर बघताना गणपतराव वर बघते, तोंडात माती आली, गणपतराव ते म्हणजे गणपतराव बघते, संजयराव बघतात आणि गणपतराव तोंडात माती आली, संजयराव हसतेत तिकडून किती असं व्हायला असं. वा, तुम्ही सरकारी नोकरीला माहिती आहे आम्हाला, पण सरकारी नोकरी सांभाळून कसं करता हे तर तुम्ही सांगितलंच, पण तुम्ही कुठं नोकरीला आहात, काय करता? सरकारी नोकरीमध्ये मी 2012ला जॉईन झालो, सांगलीला या ठिकाणी विश्रामबागला. त्याच्यानंतर तिथं 5 वर्ष केली आणि त्याच्यानंतर साताऱ्याला आलो, साताऱ्याला 5 वर्ष केली आणि आता 2021ला मी आपल्या जिल्ह्यामध्ये बदलून आलो, म्हणजे मिरजगाव, कर्जत मिरजगावला. तिथं 3 वर्ष केली आणि आता मी बदलून नगरमध्ये आलो. हां, तर मला सरकारी नोकरी करून मी समजा एक 5 दिवस मी ड्युटी करून शनिवार रविवार यासाठी देतो. मला आमच्या ऑफिसच्या लोकांनी म्हणा, बाकीच्या आमचे जे बॉस आहेत त्यांनी सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि माझ्या या कलेसाठी बी ते खूप योगदान म्हणजे काय करतात, मला असं हे केलं जात नाही, मला प्रोत्साहन दिलं जातं, करतो आणि त्या सहकार्यामुळे मी आज आपल्या सगळ्यासमोर उभा आहे. माझे घरचे झाले, आमचे बाकीचे जे माझे सोबतचे कलाकार आहेत, अजय केदार, त्याच्यानंतर लवकुमार चोबे, जालू आणि आपला तेजस आंधळे, अण्णा, आबा, हे सगळे कलाकार, डिगू झालं, परत आपलं योगेश पेटेकर, आता सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, हे सगळ्या कलाकारांचं सोबत आहे म्हणून आता मग सगळा हा गाडा पुढं चालू आहे. त्याच्यानंतर जे 2 गाड्याचे जे मेन महारथी म्हणजे काय हे म्हणतो आपण चाक जे आहेत ते आमचे दीपक देशमुख सर आणि अशोक भोंगल सर, यांच्याशिवाय हा गाडा पुढं जाऊ शकत नाही. म्हणजे खरं गाडा मालक ते 2 जण, त्यांच्यामुळं गाडा हा पुढे चालू आहे, सगळ्यांना धरून चाललेत त्यांनी. वा, तुमचा दे धमालचा हा रथ असा जोरदार सुरू राहावा. आणि पण एक लक्षात ठेवा बरं का, या रथाचं जे हे ना हातात, हे आमच्या वहिनींकडे, त्या वहिनीची पण साथ खूप महत्वाची आहे. आणि सगळ्यांची प्रेक्षकांचं प्रेम तर तुम्हाला मिळतेच, कुटुंबाचं प्रेम आहे, तुम्हाला सगळ्यांचं प्रेम असंच मिळत राहो आणि दे धमाल अजून खूप मोठं हो आणि नामदेव गव्हाणे एका मोठ्या पडद्यावरती एक चांगले अभिनेते तुम्ही आहातच, पण मोठ्या पडद्यावरती तुम्ही आम्हाला बघायला मिळाल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. म्हणजे मी अपेक्षा म्हणत नाही, तर आम्हाला खात्री आहे नक्कीच तुम्ही पुढे काम करा. धन्यवाद. नक्की भाऊ. आणि पहिलं म्हणजे सगळ्यांचे मी आभार मानतो. माझे जे रसिक मायबाप आहेत, रसिकपेक्षा आज जो डेप्युटी आहे जेव्हा नामदेव गावाना आहे, तो फक्त रसिक मायबापामुळे आहे आणि आपल्यासारख्या सगळ्यामुळे आहे. आता उद्धव भाऊंनी बी आम्हाला, आता उद्धव भाऊविषयी बोलतो मी, आता त्यांच्या ज्याच्यावर चालू, उद्धव भाऊंचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं आहे. आज कुठं बी म्हणजे कुठल्याही गोष्टीची गरज लागली, उद्धव भाऊला आम्ही आवाज दिला तर उद्धव भाऊ तिथं उभा राहतात. उद्धव भाऊची टीम KP लाईव्हची उभी राहते. त्या आमच्या सर्व दे धमालच्या टीमच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. असंच प्रेम आणि अशी साथ आम्हाला तुमची लाभो
ही मी प्रार्थना करतो. आणि परत एकदा सर्व दे धमाल KP लाईव्ह सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. असंच प्रेम राहू द्या आणि तुमच्या या प्रेमामुळंच आम्ही नवीन नवीन एपिसोड तुम्हाला देऊ आणि कायम तुमच्या याच्यामध्ये राहू. नक्कीच जगाला हसवणारा आपल्या वेब सिरीजच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून जगाला हसवणारा डेप्युटी, त्याच्या आतला हळवा माणूसही आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून अनुभवलेला आहे. तर नक्कीच आपल्याला ही मुलाखत आवडेल. त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात का होईना तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा. KP लाईव्हला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, KP लाईव्ह या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. ही सर्व आमच्या दे धमाल टीमच्या वतीने माझ्या वतीने विनंती. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. थँक्यू सो मच.